नाशिक महापालिकेने शहरातील धोकादायक घरांना नोटीस पाठवल्या आहेत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 2 महिने आधीच महापालिकेने सुमारे 1200 वाडे तसंच घरांना नोटीस पाठवायला सुरुवात केली आहे। नाशिक रोड, सातपूर, पंचवटी, सिडको, नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम विभागातील धोकादायक घरं, इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे। नोटीसीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर रीतसर कारवाई केली जाणार असा इशारा मनपा प्रशासनानं दिलाय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिक शहरामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाशिक शहरातील अनेक धोकादायक वाडे आणि जे धोकादायक घरं आहेत त्यांना खाली करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून अनेकदा जे आहे ते वर्षानुवर्ष नोटिसा दिल्या जातात। मात्र अनेक ठिकाणी जर बघितलं तर जे धोकादायक वाडे आहेत त्यासोबत जे धोकादायक घरं आहेत, जे मोडकळीस आलेले घरं आहेत त्या ठिकाणी अजूनही नागरिक राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या नाशिकच्या जुने नाशिक परिसरामध्ये आहे। या परिसरामध्ये सर्वाधिक जास्त धोकादायक घरं आणि मोडकळीस आलेलं जे वाडे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक वर्षांपासून हे जे वाडे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक महानगरपालिका जे आहे ते या घर मालकांना त्यासोबत या ठिकाणी असलेल्या नागरिकांना नोटिसा देतात। मात्र या नोटिसांना कोणताही दुजोरा या नागरिकांकडून दिला जात नाही। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पावसाळ्यामध्ये अनेक धोकादायक घरं जे आहे ते पडली जातात। त्यामुळे अनुचित प्रकार घडतात आणि अनेक नागरिक त्या ठिकाणी जखमी होताना त्यासोबत मृत होताना देखील पाहायला मिळतात। त्यामुळे आपण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये जे महानगरपालिकेच्या हद्दीतील जे धोकादायक घरं आणि वाडे आहेत ते आता खाली करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नोटिसा देण्यात येत आहे। नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकचा पंचवटी परिसर असेल, सिडको भाग असेल, त्यासोबत अनेक ठिकाणचा जुन्या नाशिकमधला परिसर असेल, या ठिकाणी आता जे धोकादायक आणि मोडकळीस आलेले जे घरं आहेत ते खाली करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नोटिसा देत असल्याची माहिती आता समोर येते। त्यामुळे आता या ठिकाणी नोटिसा देऊन देखील जे धोकादायक घरांचे मालक आणि भाडेकरू आहेत ते सहकार्य करत नाही आहेत। त्यासोबत महानगरपालिकेच्या पत्रव्यवहारात टाळाटाळ करत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आता घरमालक आणि भाडेकरूंवर रीतसर कारवाई केली जाईल अशी माहिती आता महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात येते। त्यामुळे आता नाशिक शहरामधील जे महत्त्वाच्या भागांमधील मोडकळीस आलेले धोकादायक असलेले जे वाडे आहेत आणि घरं आहेत ते आता खाली करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मोहीम हाती घेतली जाणार आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जुने नाशिक परिसरामध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी अजूनही नागरिक राहताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे संपूर्ण धोकादायक वाडे आणि घरं जे आहे ते खाली केली जातील अशी माहिती आता महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून ही मोहीम नाशिक शहरामध्ये सुरू झाल्यानंतर नेमकी काय परिस्थिती निर्माण होणार हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बुडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।